हिंजवडी आयटी पार्क अर्थात राजीव गांधी इन्फोटेक पार्क। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकारातून हिंजवडी आयटी पार्कची उभारणी झाली। या आयटी पार्क मध्ये मोठमोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत। हिंजवडीत देशभरातून आयटीयन्स कामासाठी येतात, पण अलीकडे हिंजवडी चर्चेत आली आहे ती इथल्या नागरी समस्यांमुळे। हिंजवडीतील आयटी पार्क मधील आयटीयन्स खरं तर वैतागले आहेत ते वाहतूक कोंडीला। हिंजवडीत एकूण 150 हून अधिक कंपन्या असून तिथं 5 लाखांच्या वर अधिक आयटीयन्स काम करतात। त्यातील 1 लाखांहून अधिक गाड्या रोज हिंजवडीत येत असतात। यात कमी काय म्हणून यंदाच्या पावसाळ्यात हिंजवडीच्या रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। तसंच सातत्यानं वीज पुरवठा खंडित झाल्याच्या घटनाही घडतायत। त्यामुळे कंपन्यांसह आयटीयन्सना अनेक वर्षांपासून तारेवरची कसरत करावी लागतेय। या समस्यांच्या विरोधात अनेक आयटीयन्सनी सातत्यानं आंदोलनं केली आहेत, परंतु त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत गेलं। तोंड दाबून बुक्क्यांचा मारा अशी आयटीयन्सची अवस्था झाली आहे। असं सगळं असतानाही राजकारणी लोकांनी त्यांच्या समस्यांकडे ढुंकूनही पाहिलं नाही। मात्र याच वाढत्या समस्यांमुळे अनेक मोठ्या कंपन्यांनी हिंजवडीतून काढता पाय घेण्यास आता सुरुवात केली आहे। हे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका विधानातून देखील स्पष्ट झालंय। हिंजवडीतील आयटी पार्क मधील कंपन्या आता हैदराबाद आणि बेंगलोरला चालल्या आहेत, असं अजित पवार हिंजवडीत चिडून बोलताना दिसलेत। अजित पवार यांनी आज सकाळी 6 वाजल्यापासून हिंजवडीत पाहणी दौरा केला। यावेळी दादांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या। अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे सक्त निर्देश दिले। कोणी आडवं आलंच तर त्याला उचला असंही त्यांनी सांगितलं। एकीकडे दादांनी हिंजवडीबाबत कामांचा धडाका लावलेला असताना एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे 2004 पासून काही काळ सोडला तर अजित पवारच पुण्याचे पालकमंत्री आहेत। एकूण 5-6 वर्षांचा कालावधी सोडला तर सर्वाधिक किमान 15 वर्ष पालकमंत्री पद हे अजितदादांकडेच आहे। मग आयटी कंपन्या पुण्यात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर चालल्या हे अजितदादांना आताच कसं काय लक्षात आलं? हे अजितदादांना यापूर्वी का समजलं नाही असा सवाल आता उपस्थित होतोय। खरं तर फक्त अजितदादांना दोष देऊन काहीच अर्थ नाहीये। सत्तेत असलेले चंद्रकांत दादा पाटील हे सुद्धा 2014 ते 2019 पूर्ण 5 वर्ष आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यानंतर काही काळ पुण्याचे पालकमंत्री होते। नंतर अजितदादा महायुतीत सामील झाले आणि ते पालकमंत्रीपद त्यांच्याकडे आलं। तसंच हिंजवडी हे बारामती लोकसभा मतदारसंघात येतं। येथील खासदार सुप्रिया सुळेच आहेत। इथल्या प्रश्नासंदर्भात सुप्रिया सुळे यांनीही गेल्या काही दिवसांपासून आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे। मात्र तसं पाहायला गेलं तर या भागावर आतापर्यंत पवारांचं एक हाती वर्चस्व राहिलंय, तरी देखील इथल्या समस्या संपण्याचं नाव घेत नाहीयेत। सततची वाहतूक कोंडी, विजेची समस्या, पाण्याची समस्या आणि भरमसाठ भाडेवाढ या हिंजवडीतील प्रमुख समस्या आहेत। यंदाच्या पावसाळ्यात या समस्या प्रकर्षानं जाणवल्या। पावसाळ्यामध्ये रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं आणि विजेचा प्रश्न समोर आल्यानंतर याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं। त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी तिथं जाऊन पाहणी केली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांच्यासह अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक झाली। यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। त्यांनी हिंजवडीतील वाहतूक कोंडी समस्या सोडवण्यासाठी अनेक रस्त्यांवर अतिक्रमणं काढण्यास सुरुवात केली। ओढ्या नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह रोखून तो बदलणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे। पण यापूर्वी हिंजवडीतील आयटीयन्स आणि स्थानिक नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष केलं नसतं तर इथल्या कंपन्या बाहेर गेल्या नसत्या। त्यामुळे हिंजवडीतील कंपन्या पुण्याबाहेर चालल्याय असं म्हणत अजितदादांनी सरपंचावर चिडण्याचं काहीच कारण नव्हतं। अजितदादांनी यापूर्वी हिंजवडीच्या प्रश्नांची गांभीर्यानं दखल घेतली असती तर ही वेळ कदाचित आलीच नसती असं म्हणावं लागेल। त्यामुळे हे उशिरा सुचलेलं शहाणपणच म्हणावं लागेल। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।